मंडळी, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक वस्तू आवर्जून बघायला मिळते, ती कोणती? मिक्सर. आता मिक्सरमध्ये पण बरेच प्रकार मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळतात. महत्त्वाचं काय, मिक्सर तुम्ही कोणतंही घ्या, त्याला स्वच्छ कसं करायचं, स्वच्छ कसं ठेवायचं हा महत्त्वाचा भाग ठरतो. आणि त्याच सोबत त्या मिक्सरच्या आतमध्ये तुम्हाला जी लीड मिळते, ती लीड त्याची धार कमी झाली तर मग व्यवस्थित तुमचं वाटण नीट होत नाही त्यामध्ये. त्यामुळे ते शार्प कसं करायचं हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग ठरतो. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, मी तुम्हाला 2 सोप्या ट्रिक सांगणार आहे. एक तर मिक्सरचं जे भांडं आहे ते स्वच्छ कसं करायचं, अगदी सोपी पद्धत. आणि दुसरं म्हणजे ते मिक्सरच्या भांड्याच्या आतमध्ये जी लीड आहे त्याची धार कमी झाली असेल तर मग ती शार्प कशी करायची ते जाणून घेणार आहोत. चला येऊयात मुद्द्यावर. सगळ्यात आधी मी तुम्हाला काय सांगणार आहे, तर मिक्सरचं जे भांडं आहे ते स्वच्छ कसं करायचं. आता मिक्सरचं भांडं, त्यामध्ये जर तुम्ही काही वाटण केलं असेल किंवा काही त्यामध्ये तुम्ही यूज केलं असेल त्याचं, तर मग ते आधी नीट त्यातलं आतलं जे सामग्री आहे ती नीट काढून घ्या, ते सुकं करा. आणि मग थोडंसं तुम्ही तुमच्या बेसिनच्या जवळ जाऊन थोडंसं पाणी घेऊन ते जे आतलं सामग्री आहे ती थोडी स्वच्छ करा. स्वच्छ करून झाल्यानंतर त्यामध्ये तुम्ही काय ॲड करायचं आहे, तर तुमचं लिक्विड सोप ॲड करायचं आहे. 1 चमचा लिक्विड सोप घ्या, ते त्यामध्ये टाका आणि मग त्यात हाफ भरेल इतकं पाणी तुम्ही ते ॲड करायचं. म्हणजे तुमचं जे मिक्सरचं भांडं आहे ना त्यामध्ये हाफ ते भरेल एवढं पाणी तुम्ही तुमच्या अंदाजे भरा. आणि मग मिक्सरच्या भांड्याची जी लीड असते, वरचं जे झाकण असतं ते त्यावरती ठेवा आणि ते बंद करा. आणि मग तुम्ही मिक्सर जसं लावता त्या पद्धतीने मिक्सर लावून घ्या आणि व्यवस्थित ते तुम्ही एक मिनिटापर्यंत चालू ठेवून मग ते तुम्ही बाहेर काढा. आणि मग तुमच्या लक्षात येईल की भांड्याला किंवा त्या मिक्सरच्या भांड्याला आतमध्ये काहीही न घासता, हात न लावता सुद्धा तो व्यवस्थित मिनिटात स्वच्छ होऊ शकतोय. सो अशा पद्धतीने जर तुम्ही ते स्वच्छ केलं ना, तर एक तर तुमच्या हाताला इजा नाही होणार, कारण की आतली लीड जर धारदार असेल तर त्यामुळे तुम्हाला तुमचा हात कापलं जाऊ शकतं. किंवा तर बऱ्याचदा काय होतं, आपण घासण्याच्या नादात एखादं भांडं जेव्हा घासतो, ते घासण्याच्या नादात आतली जी लीड आहे ना त्याची धार पण कमी होऊ शकते. त्यामुळे ते सुद्धा जर तुम्हाला लॉंग लास्टिंग टिकवून ठेवायचं असेल तर मिक्सरचं भांडं तुम्ही अशा पद्धतीने स्वच्छ करू शकता. मिक्सरचं भांडं नंतर तुम्ही मिक्सरवरनं काढा आणि मग त्याचं जे पाणी आहे ते तुम्ही काढून व्यवस्थित साध्या पाण्याने पुन्हा एकदा स्वच्छ करा. आणि अशा पद्धतीने मिनिटात तुमचं मिक्सरचं भांडं व्यवस्थित स्वच्छ होऊ शकतं आणि कोणतीही इजा तुम्हाला न होता किंवा मिक्सरचं भांडं खराब न होता सुद्धा तुम्ही वर्षानुवर्ष ते टिकवून ठेवू शकता आणि अशा पद्धतीने स्वच्छ करू शकता. आता दुसरा मुद्दा, आपली जी लीड आहे म्हणजे मिक्सरच्या आतमधली जी लीड असते त्याची जर धार कमी झाली तर मग ती धार तुम्हाला जास्त शार्प हवी असेल तर त्यासाठी काय करावं, तर त्याच्यासाठी अख्खं भांडं चेंज करायची गरज नाही आहे. हा सोपा उपाय तुम्ही करून बघू शकता. सोपा उपाय काय आहे, तर तुम्ही जे फॉईल पेपर असतं, म्हणजे जे आपण फॉईल पेपर यूज करतो चपाती किंवा काही त्याच्यात व्यवस्थित पॅक करून ठेवण्यासाठी, तर ते फॉईल पेपर अगदी बारीक तुकडे करून घ्या आणि साधारण 1 चमचा एवढे तुकडे होतील तेवढे तुकडे तुम्ही त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करा. आणि मग त्याच्यावरती लीड लावून मिक्सर जसं तुम्ही लावता तसं लावून ते ऑन करा. साधारण 1 मिनिटापर्यंत व्यवस्थित ते फिरू द्या आणि मग ते काढा आणि मग ते तुम्ही जे यूज केलेले फॉईल पेपर आहे ते टाकून देऊ शकता. ह्याचा असा वापर केला तर अशा पद्धतीने ते लीड तुम्हाला थोडे शार्प झालेले दिसून येऊ शकतात. हा होता सोपा उपाय, तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता. पण ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा एक सोपा उपाय आहे. तो काय, तर मी स्वतः बऱ्याच लोकांना हा उपाय करताना बघितलाय. 1 वाटी मीठ घ्या आणि ते मीठ तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाका आणि मिक्सरची लीड बंद करून, मिक्सरचं जे वरचं लीड आहे, झाकण आहे, ते बंद करून मग तुम्ही मिक्सर जसं यूज करता तसं लावून घ्या. 1 मिनिटापर्यंत ते फिरवा आणि मग नंतर मिक्सरचं भांडं साईडला घेऊन ती जे मीठ आहे ते मीठ वेगळ्या वाटीत किंवा ताटात काढून घ्या आणि मग तुमच्या लक्षात येईल की आतलं जे लीड आहे ते शार्प झालेलं दिसून येतं. सो असे काही सोपे उपाय तुम्ही नक्की करून बघू शकता. यासाठी तुम्हाला अगदी मिक्सर चेंज करायची गरज नाहीये किंवा भांडंही चेंज करायची गरज नाहीये. सोपे उपाय नक्की करून बघितले तर ती वस्तू सुद्धा वर्षानुवर्ष व्यवस्थित टिकून राहण्यासाठी मदत मिळते. सो तुम्ही अजून कोणते उपाय करता ते कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की सांगा. आम्हाला ते जाणून घ्यायला नक्की आवडणार आहेत. तुम्हाला आजचा विषय कसा वाटला आणि माहिती कशी वाटली हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पाहत रहा लोकमत सखी.